नमस्कार. आत्तापर्यंत आपण 0 ते 4 संख्या पाहिलेली आहे. आज आपण वजाबाकीची संकल्पना समजावून देऊन वजाबाकीचा अधिक सराव कसा करायचा याचे काही नाविन्यपूर्ण खेळ व उपक्रम पाहणार आहोत. वजाबाकीची संकल्पना. चला तर मग या पक्षांच्या मदतीने आपण वजाबाकीची संकल्पना समजावून घेऊया. 4 पक्षी होते. 1 2 3 आणि 4 पक्षामधला एक पक्षी उडून गेला. म्हणजेच 4 मधून 1 गेला. उरले किती बघूया. 1 2 3. 4 वजा 1 बरोबर 3. त्यानंतर 3 पक्षामधला एक पक्षी उडून गेला. म्हणजेच उरले किती 1 2. हेच गणित 3 वजा 1 बरोबर 2 असे मांडूया. आता 2 पक्षामधला एक पक्षी उडून गेला. हेच आपल्याला वजाबाकीमधून 2 वजा 1 बरोबर 1 असे दाखवता येईल. आता एक पक्षी आहे, तोही पक्षी उडून गेला. आता कोणताच पक्षी राहिला नाही, म्हणजे 0 राहिला. हेच आपल्याला 1 वजा 1 बरोबर 0 या उदाहरणाद्वारे दाखवता येईल. याप्रमाणे आपण अधिकचा सराव घेऊ शकतो. यानंतर संख्यारेषेच्या मदतीने वजाबाकी समजून देता येईल. अशा प्रकारची संख्यारेषा आपल्याला फळ्यावर काढता येईल किंवा वहीवर सुद्धा काढता येईल. उजवीकडून डावीकडे म्हणजे या 4 कडून इकडे येताना एक घर कमी होत असते. हेच आपल्याला उदाहरणातून समजून सांगता येईल. हे पहा, या 4 कडून आपण एक घर मागे आलो, एक घर कमी झाले, म्हणजेच वजाबाकी झाली. तर हे आपल्याला उदाहरणातून असे दर्शवता येईल. 4 वजा 1 बरोबर 3. 4 मधून एक घर मागे आलो, 3 आले. यानंतर काठिण्य पातळी वाढवून आपल्याला 2 घरे मागे येऊन 3 वजा 2 हे उदाहरण सुद्धा समजावून देता येईल. 3 एकदम 2 घरे मागे गेलो तर 3 वजा 2 बरोबर 1. हे इथे 1 वर आपण आलो. म्हणजे या पद्धतीने संख्यारेषेवर आपल्याला उदाहरणे समजून देता येतील. अशा प्रकारची संख्यारेषा फरशीवर काढून सुद्धा आपल्याला मुलांना उड्या मारायला लावून वजाबाकीची संकल्पना अधिक मनोरंजक करता येईल. यानंतर वजाबाकीपटू हा खेळ घेता येईल. वजाबाकीपटू म्हणजे वजाबाकीचा अधिक रंजक पद्धतीने सराव घेण्यासाठी वजाबाकीपटू हा खेळ आपल्याला घेता येईल. 0 ते 4 संख्या वापरून जो विद्यार्थी वजाबाकीची जास्तीत जास्त उदाहरणे कमीत कमी वेळेत बनवेल त्यास वजाबाकीपटू हा किताब शिक्षक देतील व त्यास पेन्सिल बक्षीस देतील. हा खेळ घेतल्याने विद्यार्थ्याची उदाहरणे सोडवण्याची गतीही वाढेल आणि उदाहरणे सोडवण्याचे कौशल्य त्यास प्राप्त होईल. यानंतर योग्य कार्ड निवडा व वजाबाकीचे उदाहरण तयार करा. हा खेळ खेळण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 0 ते 4 संख्या असलेली कार्ड द्यावीत. त्याचबरोबर बेरीज, वजाबाकी, बरोबर अशी चिन्हे असलेली कार्ड द्यावीत आणि विद्यार्थ्यांना उत्तर 2 येईल अशा कार्डाची मांडणी करा व वजाबाकीचे उदाहरण तयार करा अशी सूचना द्यावी. विद्यार्थी याप्रमाणे उदाहरणाची मांडणी कार्डांच्या मदतीने करतील. यानंतर उत्तर 4 3 1 आणि 0 याप्रमाणे अधिकच्या उदाहरणांचा सराव घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांची वजाबाकीची संकल्पना दृढ होऊन वजाबाकी गतीने सोडवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. या पद्धतीने विविध खेळातून आणि उपक्रमातून आपल्याला वजाबाकीची संकल्पना दृढ करता येईल. धन्यवाद.